नमस्कार मंडळी. तर तुम्ही इथे अशा फळभाज्या बघतच असाल, तर ह्याचं काय करते बरं मी करणार आहे सॅलेड. तर इथे मी 2 मुळा घेतलेल्या आहे, गाजर घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, बीट घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा आणि लिंबू घेतलेला आहे. तर इथे मी हे असं कट करते आहे मुळा. आणि हे जे पदार्थ आहे हे सॅलेडसाठी अतिउत्तम आहेत. आपल्या शरीरातील जेवढे पण डिटॉक्स आहेत ते घालवण्याचा म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी, परत तुमच्या शरीरामध्ये जी तोंडामध्ये जी दुर्गंधी आहे ते दुर्गंधी कमी करण्याचा, पाचनशक्ती वाढवण्याचं काम हे सॅलेड्स करत असतात. म्हणून डे टू डे लाईफमध्ये आपल्या जेवणामध्ये ह्या सॅलेडचा उपयोग करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं पोट साफ राहतं आणि रक्ताचं शुद्धीकरण होतं. तर हे सॅलेड, अशा प्रकारचे सॅलेड तुम्ही दिवसातून एकदा तरी कंटिन्यू खात जा. तर इथे मी टोमॅटो कापलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे टोमॅटो तुम्ही चेहऱ्यासाठी किंवा आतमध्ये पोटामध्ये हे सॅलेड खाल्ल्याने हायड्रेशन वगैरे होतं. आणि ह्यानी बीटामध्ये पण रक्त वाढतं, म्हणजे सुधारणा होतात, रक्त शुद्ध होतं. तर अशा प्रकारचे सॅलेड तुम्ही नेहमी जेवणामध्ये वापरा. लिंबूमध्ये सायक्लिक ॲसिड असतं, ते तुम्हाला विटॅमिन सीचं काम करतं. आपल्या शरीरामध्ये जर थकवा जाणवत असेल तर लिंबू पाणीचा तुम्ही यूज करता की नाही? तर असंच हे जर सॅलेड डे टू डे लाईफमध्ये तुम्ही खाल्ले तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये थोडा का होईना 1-2 जरी फळभाज्या अशा टाईपच्या असतील सॅलेड्स, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खायला या काकडी.